आज जिजीचा 75वा वाढदिवस. आम्ही सर्व अमृत महोत्सव म्हणून जिजीचा हा वाढदिवस साजरा करत आहोत. या अमृत महोत्सवी आमच्या जिजींना उदंड आयुष्य व निरोगी आयुष्य लाभो ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो. जिजींचा माझा सहवास जवळजवळ 40 ते 45 वर्षाचा राहिलेला आहे. अत्यंत म्हणजे माझं बालपणसुद्धा जिजींच्या सोबतच मी घालवलेलं आहे. त्यानिमित्तानं जिजींचं सदैव आम्हाला मार्गदर्शन आणि एक मायेची थाप, मायेची शाल सदैव आमच्या अंगावर ओढलेली राहायची. जिजींना मी एवढंच सांगेल की जिजी तुम्ही जसं सुनीलला प्रेम केलं त्यापेक्षा तसंच प्रेम माझ्यावर सुद्धा तेवढंच प्रेम आपण केलेलं आहे. जेव्हा जेव्हा मी सकाळी साहेबांकडे यायचो तर दिवसाची सुरुवातच माझी साहेबांकडून व्हायची. तर त्यानिमित्तानं मग माझं जितके दिवस मी अंजनगावात मुक्कामी असो तेव्हा माझं एक टाईम जेवण मी जिजींच्या हातचंच राहायचं माझं. आणि जिजी अत्यंत प्रेमानं मायेनं पाठीवर हात घालून जिजी आम्हाला भरवत होत्या. कधी कधी तर असं झालं की आग्रह इतका जिजीचा असायचा की नाही तू हे एवढं घेतलंच पाहिजे. की एक दिवस तर माझा असा अनुभव आहे की जेवण करून मला डायरेक्ट नालीवर जावं लागलं व्हॉमिटिंग करायसाठी. व्हॉमिटिंग होईपर्यंत जिजींनी मला जीव घातलेला आहे. सदैव माझ्यावर प्रेम केलेला आहे. मी कधीही जिजीला विसरू शकणार नाही. आज मी कार्यकारी अभियंता म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा येथे कार्यरत आहे. त्यामध्ये जिजींचा सिंहाचा वाटा आहे. जिजी शिक्षणाला सुद्धा तेवढंच महत्त्व द्यायच्या. सदैव आम्हाला कुठलंही ताण तणाव न येऊ देता सदैव आमच्या पाठीशी राहायच्या आणि सदैव अभ्यासाला कसं महत्त्व द्यायचं याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करायचं. आज जे काहीही मी बनलेलो आहे ते जिजीच्या मार्गदर्शनामुळे आज मी या पदावर कार्यरत आहे. जशी माझी आई तशीच माझी माय म्हणजेच माझी जिजी. जिजींना या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो. आमची आई, आमची जिजी शतायुषी व्हावो ही गजानन महाराजांकडे प्रार्थना करतो. मी जिजीबद्दल थोडंसं कौतुक करण्यासारखं वाटते मला जिजीचं की त्यांचं मी परिस्थिती त्यांच्या मुलाबाळांचं म्हणजे पूर्ण कष्ट वगैरे मी पाहिले त्यांच्याकडे खूप काही नव्हतं. मग त्यांच्याकडे थोडं कष्टामुळे त्यांच्या प्रयत्नामुळे ते वाढत गेलं. त्यांच्या मुलांमुळे त्यांचा स्वभाव खूप सुंदर आहे सगळ्यांचा म्हणजे जिजीचा वगैरे आहे, मुलांचा पण आहे त्यांच्या सुनीलराव, राजू भाऊ आणि त्यांच्या बाबांचा पण खूप स्वभाव छान होता. म्हणजे सगळ्यांना ते असे समजून घेत होते. सगळ्यांना त्यांचं हलाखीचं जीवन मी पाहिलं. म्हणजे ते मी कष्टातून ते वर आले. म्हणजे मी कधी भांडली नाही त्यांच्याशी, त्या माझ्यासोबत भांडल्या नाही कधीच नाही. म्हणजे आम्ही दोघी प्रेमानं चांगलं राहत होतो. म्हणजे गोष्टी वगैरे रूममध्ये बसून फिरायला जाणं येणं सोबतच. गंगेवर आंघोळीसाठी मस्त मजा केली आम्ही हौस मौज. आणि त्यांच्या मी वाढदिवसाला त्यांच्या 75व्या निमित्त मी शुभेच्छा देतो. आत्याला माझा प्रथमतः नमस्कार. माझ्या आत्या सुस्वभावी, शांत. आत्याला न्यायला जायची गरज पडली नाही. आत्या स्वतःहून आमच्या घरी येऊन दिवाळी साजरी करायची. सर्व चारही भावाचे कुटुंब एकत्र जुळून आणायची. ते सर्वांना मिळून आत्या सर्वांशी सुसंवाद साधायची. आमच्या सुखदुःखात आणि दुःखातसुद्धा आमची आत्याच आधार आहे आमचा. आमच्या आत्याचं कर्तृत्व असं की खूप त्यांनी कष्ट केले. आमच्या मामानी, आमच्या आत्यानी खूप कष्ट केले, खूप मेहनत केली. आत्याने आमच्या शेतीचे कामंसुद्धा केली. त्यांच्या मुलांनीसुद्धा कामं केली शेतीचे. या कष्टातून आणि त्यांच्या संस्कारातून जे आमचे सुनील भाऊ हे मोठे साहेब एसी बनले, त्याचे ते आत्याचे आणि मामाचे हे संस्कार आहेत. आमची आत्या जुन्या काळी इथे आल्यावर खूप गरीब परिस्थिती होती आणि आत्याला खूप वांग्याच्या भरताची खूप आवड होती. आणि ती सगळ्यांना मिळून घेऊन
वांग्याचं भरीत खायचो आम्ही खूप आनंदानं. आजही आत्या आल्यावर एकत्र पूर्ण फॅमिली जमा होऊन सुसंवाद करतात आणि आम्हाला संस्कार देतात. आम्हाला सांगतात की या रस्त्यानं चाला, हा चांगला रस्ता आहे. त्याचे संस्कार आजही मनात आहेत. सर्वात मोठी भावना अशी की आत्या कधीही आमच्यावर रागावली नाही, कधीही आत्यानं राग धरला नाही. त्याचा स्वभावच असा आपुलकीचा आहे की त्या आपुलकीतून सर्वांचे मनं जिंकतात आत्या आमच्या. आज सरकारी नोकरीवर असणारे लोक हे आईबापाला पाहतसुद्धा नाहीत, पण आमचे सुनील भाऊ हे आईबापाला देव मानतात. आई हे सर्वस्व, बाबा हे सर्वस्व असे आमचे सुनील भाऊ आहेत. तसेच राजू भाऊ, रामासारख्या लक्ष्मणासारखी जोडी आहे त्यांची. ते एकत्रित कुटुंबाचा आदर्श समाजाला देतात. तशाच त्यांच्या आत्याच्या सुनबाई वैशूबाई, निलेमाबाई यांच्यावर आमच्या आत्याचे संस्कार झालेले आहेत. ह्यासुद्धा आमच्या आत्याचा वसा निभवत आहेत. आमची आत्या खूप सुस्वभावी, शांत, आपुलकीचं मन, मायाळू मन. आत्या हे लहान लेकरापासून सर्वाची विचारपूस करणारी, लहान लेकरापासून मोठ्यापर्यंत सर्वांना विचारणारी, तू कसा आहेस, तुला काय पाहिजे, काय कमी आहे हे विचारणारी. आणि आम्ही आत्याची दिवाळी आल्यावर एवढी वाट पाहतो की आमच्या घरी दुसरा कोणी पाहुणा स्वतःहून येत नाही, पण आमची आत्या स्वतःहून येते आणि आम्हाला सर्वाला एका जागी करते. हा एक मोठा आदर्श. अशी आत्या मी जनतेत कोणाचीच नाही. अशी आत्या मिळणे हे आमचं अवभाग्य आहे. आज 75 वर्ष अमृत महोत्सवानिमित्त आमच्या आत्याला वाढदिवसाच्या फाटे परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वहिनी इतक्या चांगल्या आहेत आमच्या, फारच निवड. त्यांच्यासारखे आईसारखे त्यांना माया लावली आम्हाला सर्वांना. त्यांच्यासारखी बहिणी पाहिली मी, कुठं अजून नाही पाहिली. म्हणून असं वाटतं की आपली आईने हीच आपली आई आहे. आणि त्यांचं म्हणणंही असं आहे की शेवटपर्यंत मी आहे तोपर्यंत मी या दोघींना विचारते, मी मला आणि कमला आत्याला दोघींनाही विचारते, असं त्यांचं मत आहे. असं वाटते बा आपली आई नसली तरी आपल्याला आठवण नाही दिली की आई नाही आहे म्हणून. माझे भाऊ डॉक्टर होते. आम्ही लहानपणापासून त्यांनीच वागवलं. मला लहानपणापासून वहिनीचं लग्न झालं तेव्हापासून त्यांनीच वागवलं. माझं लग्नही त्यांनीच केलं, सगळं केलं त्यांनीच. मग असं वाटतं आपल्याला नसले आई वडील तरी हे आपले आई वडील आहेत. इष्ट परिवाराकडून आजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक निलेश रामरावजी गोमाशे. मी सौ माधुरी निलेश गोमाशे, अंजनगाव सुरजी, जिल्हा अमरावती. आमच्या सासूबाई आदरणीय श्रीमती लक्ष्मीबाई पांडुरंगजी थोटांगे यांनी वयाची 75 वर्ष पूर्ण केले. त्यांच्या अमृत महोत्सवाचे सुंदर नियोजन थोटांगे परिवाराने केलेले आहे. आमच्या सर्वांच्या आवडत्या, लाडक्या, साध्या, सरळ, प्रेमळ, साधी राहणी आणि उच्च विचार असणाऱ्या, शिक्षणाला खूप महत्त्व देणाऱ्या, संपूर्ण कुटुंबाला सुसंस्कृत करणाऱ्या, आदर्श, प्रेरणादायी आणि प्रभावी व्यक्तिमत्व लाभलेल्या आमच्या सर्वांच्या आदरणीय जीजी यांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अमृत महोत्सवाकरता संपूर्ण गोमाशे परिवार तसेच संपूर्ण तेली समाज बांधवाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. सरांनी तर सुरुवातीला परिचय दिलेलाच आहे. तर आजच्या या अमृत महोत्सवानिमित्त आईची एक छोटीशी आठवण म्हणून मी सांगू इच्छिते. मी इयत्ता 5वीमध्ये असताना आमच्या घरची परिस्थिती जेमतेमच होती. त्यावेळी थोडीशी पैशाची वगैरे थोडीशी अडचण राहायची आणि फीसाठी आमच्या वर्ग शिक्षिका सौ राठोड मॅडम यांनी मला थोडंसं पनिश केलं आणि वर्गाबाहेर ठेवलं. ते मला खूप फील झालं होतं. आणि जेव्हा मग मी घरी आली, माझ्या डोळ्यामधले अश्रू पाहून आईनी मला लगेच जवळ घेतलं आणि मला आईनी पहिल्यांदा विचारलं, रडण्याचं कारण विचारलं. मी आईला सविस्तर सगळं सांगितलं
आईनी माझे अश्रू पुसले आणि आईनी मला हेच सांगितलं की बेटा, जीवनामध्ये अशा अडचणी भरपूर येत असतात, अजून तुझं वय खूप लहान आहे, आपल्याला भरपूर काही करायचं आहे आणि करताना असं डोळ्यामधून अश्रू कधीही पाळायचे नाहीत. आणि माझ्या आईनीसुद्धा जीवन जगताना अनेक संकटांना तोंड दिलं, परंतु डोळ्यामधून अश्रू कधीही वाढले नाहीत. तर अशा या अमृत महोत्सवी निमित्त मी माझ्या आईला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छिते. नमस्कार. आई म्हणजे प्रेम, त्याग, वात्सल्य, मेहनत, माया याचं एक जिवंत उदाहरण आहे. आणि मी लहान असताना माझ्या आठवणीतील एक प्रसंग म्हणजे माझे आईवडील ज्यावेळेस अकोल्याला गेले त्यावेळेस त्यांनी माझ्यासाठी एक सुंदर असा फ्रॉक आणला आणि तो फ्रॉक आजही माझ्या स्मरणामध्ये आहे. आणि तो क्षण मला अजूनही अविस्मरणीय क्षण वाटतो, कारण की त्यांनी एवढी बिकट परिस्थिती असूनसुद्धा म्हणजे आपल्या मुलांना कसं स्ट्रॉंग वाढवलं, कशाप्रकारे त्यांचा आम्हा 5ही बहीण भावांचा सांभाळ केला ते त्यांनी आम्हाला कधीच आठवू दिलं नाही. उत्तमरित्या त्यांनी आमचा सांभाळ केला, आमच्यावर चांगले संस्कार केले आणि आजही ते संस्कार आमच्यात रुजून आहेत, टिकून आहेत आणि ते खंबीरपणे उभे राहिले. आणि अतिथी देवो भव या तत्वावर दोघंही जण चालणारे होते आणि माझे दादाजीसुद्धा त्याच तत्वावर चालले आणि तेच तत्व आमच्यात रुजलं. जिजीला अमृत महोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी सौ वैशाली सुनील थोटांगे. आज माझ्या सासूबाईंचा म्हणजे माझ्या आईंचा जो अमृत महोत्सवाचा कार्यक्रम आपण करणार आहोत त्याच्यासाठी खरोखर म्हणजे माझी मनातून इच्छा होती की तो कार्यक्रम व्हायला पाहिजे. आज माझ्या सासूबाईंनी जे जीवनात कष्ट केले आणि जे सर्व मुलांना घडवलं आणि ज्याच्यातून त्यांनी जे आज आम्हाला ह्या पदापर्यंत आणून पोचवलं त्यासाठी खरोखर त्यांचे खूप मनापासूनच आभार. आज मी जेव्हा या घरी लग्न होऊन आले तेव्हा मी फक्त 20व्या वर्षात पदार्पण केलं होतं आणि तेव्हा मी पहिल्यांदा जेव्हा माझ्या सासरी पाऊल ठेवलं तेव्हा सर्वप्रथम मला दुसरी आई जी मिळाली ती माझ्या सासूबाई. त्यांनी कधीही उंच आवाजात बोलून किंवा चिडून आम्हाला कधीच असं सांगितलं नाही. जे काही केलं त्यांनी ते प्रेमाने आणि यांनीच आम्हाला मायानीच घेतलं जवळ आणि प्रत्येक गोष्ट प्रॉपरली शिकवली. आज जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मला भाजी आणि काय कसं आणायचं कसं हे करायचं हे सुद्धा कळत नव्हतं, कारण मी एका मोठ्या कुटुंबात वाढलेली मुलगी होती. माझ्या घरी मला 5 काकू होत्या, माझी आई, अशा 6 जणी असल्यामुळे 6 जणींच्या छत्रछायेत वाढल्यामुळे मला कधीही ह्या गोष्टींकडे बघायची गरज पडली नाही. आणि मी कॉलेजला शिकायला असल्यामुळे बाहेरगावी असल्यामुळे ते पण मला असं कधी स्वयंपाकात किचनमध्ये जावं लागलं नाही. नेमकं घरी आल्यानंतर मग एक दिवशी मला थोटांगे साहेबांनी म्हटलं की तू मला सांग भाजीला काय काय आणावं लागते, कसं आणावं लागते. तर मी लिटरली तेव्हा 2 किलो सांबार सांगितला. तेव्हा साहेब माझी खूप गंमत उडवत होते, मला म्हणत होते की आपल्याकडे काय भंडारा आहे का, तू एवढा मोठा सांबार. मग मला डोळ्यात पाणी आलं. तर माझ्या सासूबाईंनी मला प्रेमाने समजावून सांगितलं की ते असं नसते, ते असं असते. मग मला तेव्हा ते कळलं की नाही, आपल्याला घरी जेव्हा आणावं लागतं तेव्हा थोडासा सांबार आणावा लागतो. त्याच्यानंतर दुसरा प्रसंग असा की माझे वडील पॉलिटिशियन असल्यामुळे सतत मुंबईला त्यांचे चक्कर राहायचे आणि माझं लग्न झाल्यानंतर मी मुंबईला गेले. मुंबईला गेल्यानंतर मग माझे वडील एकटे कधीच येत नव्हते माझ्याकडे. सोबत 2-3 लोक, 4-5 लोकांचा लावाजमा घेऊनच ते यायचे. नेमकं तेव्हा मला स्वयंपाक हा प्रकार फार जमत नव्हता आणि मी गोंधळून जायची की आता एवढ्या लोकांचं मी कसं करू. आणि हे माझ्या बाबांना सुद्धा माहिती होतं की आपल्या पोरीला ते एवढं काही जमत नाही, पण तिच्या सासूबाई आहे तर काही हरकत नाही. आणि सासूबाईंचा महिमा त्यांना माहितीच होता, कारण पहिल्यापासून ते अंजन गावातले असल्यामुळे आईशी खूप अटॅच होते, म्हणजे माझ्या सासरशी खूप अटॅच होते. मग ते घेऊन आलेल्या लोकांना त्यांची सर्वराई करायची हे मला बिलकुलच असं काही कळत नव्हतं की कसं करायला पाहिजे. पण आई मला प्रत्येक वेळी मार्गदर्शन करून माझ्याकडून सगळं नीटनेटकं करून घ्यायच्या. एक दिवशी मी माझ्या बाबांचं ताट वाढलं, बाबांचं आणि बाबांसोबतच्या सगळ्या लोकांचं. तर माझे बाबा मला म्हणाले की तू हे कधी शिकली आणि तू हे कधी करायला लागली सगळं. तर मी तेव्हा माझ्या बाबांना सांगितलं की बाबा हे सगळं मला माझ्या आईंनी म्हणजे जिजींनी शिकवलं. त्यासाठी खरोखर जिजी मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करते. आणि असं माझ्या जीवनात अशा व्यक्ती भेटणं
हे माझं काहीतरी देवानं मला दिलेलं काहीतरी भाग्यच आहे. म्हणून मला खूप कौतुक आहे माझ्या कुटुंबाचं. आणि जिजीच्या ह्या अमृत महोत्सवी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि अशाच आमच्या सहवासात त्या उदंड आयुष्यापर्यंत राहाव्या ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना. जीजी, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी या घरात सून म्हणून आले तेव्हापासून मला त्यांनी कधीच सासूची जाणीव करून दिली नाही. त्या आईसारख्याच माझ्यासोबत नेहमी वागल्या. त्यांनी म्हणजे मला कधीच असं सून म्हणून असं वागवलं नाही. नेहमी त्यांचा नेहमी कामात वगैरे सगळं पुढाकार असायचा. मला त्या स्वयंपाकात खूप मदत करायच्या आणि आता पण त्या नेहमी माझ्या कामात खूप मदत करतात आणि त्या नेहमी समोरच असतात. सासू म्हणून त्या मला कधीच जाणवू देत नाही. त्या नेहमी आईसारख्या पाठीमागे माझ्या उभ्याच असतात. मी एक आठवण सांगतो जिजीची. माझी आईजी खूप कष्टाळू होती. म्हणजे आम्ही आमच्या रेल्वे लाईनच्या शेतात तीळ पेरला होता. मला चाला उशीर झाला डब्बा घेऊन. तिनं अर्ध्या वावरातला तीळ कापला होता. तिच्या हाताला विळा लागला, हात थरथर कापत जाय, तरी तिनं काम करणं चालूच ठेवलं. मग शेवटी मी म्हटलं, बा तुले काही होऊन जाईन, इथं पडशील म्हटलं जिजी तू, चल म्हटलं आता घरी. मग आणलं तिला सायकलवर बसून. अशी कष्टाळू होती आमची आई. आमच्या साखरेसारख्या गोडगोड आजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वी लव्ह यू टू आजी. जीजी, मी तुमच्याबद्दल काय बोलू, शब्दच अपुरे पडतात आहे. बस मला हेच बोलायचं आहे की तुम्ही आणि दादाजींनी मला जे प्रेम दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याबद्दल बोलायला मला शब्दच मिळत नाही आहे. फक्त ईश्वरचरणी हीच प्रार्थना करते की माझ्या जीजीला निरोगी दीर्घ आयुष्य लाभू द्या. माझ्या जीजीच्या पूर्ण इच्छा पूर्ण होऊ द्या. बस ईश्वरचरणी हीच प्रार्थना करते. जीजीबद्दल काय बोलावे. जशी शिवबाची जिजामाता जिजाबाई तशीच ही आम्हा सर्वांची जीजी आई. जसे जिजामातेने शिवबाबांना घडवले, त्यांच्याकडून स्वराज्याची स्थापना करून घेतली, तसेच आमच्या जिजाईने पण सुनील नावाचे रत्न घडवले, जे जिजाईचा हात धरून आम्हा सर्वांना मायेने सांभाळतात. जीजी आई, मी तुमच्याबद्दल काय बोलू. जे प्रेम तुम्ही आणि दादाजींनी मला दिले त्यासाठी शब्दच नाहीत. फक्त ईश्वरचरणी हीच प्रार्थना, देवा माझ्या जीजी आईला निरोगी दीर्घ आयुष्य लाभू दे. त्यांच्यावरील सर्व संकटांचं निवारण कर. आमची जीजी आई अगदी अन्नपूर्णाच आहे. तिला भूक तहान लागत नाही, पण ती सर्वांची भूक तहान जाणते. घरातील असला कुठलाच व्यक्ती नाही, ड्रायव्हर असो कोणीही असो, सगळ्यांवर तिचं बारीक लक्ष असते. जेवताना तिचं तिच्या ताटात लक्ष नसते, पण आम्ही काय जेवतो, आमचं काय सुरू आहे, तिच्या सगळ्यांवर लक्ष असते. अगदी लहानांपासून मोठ्यांवर सर्वांवर तिचा जीव आहे. ती सर्वांची काळजी घेते. ती शरीराने जरी थकलेली असली तरी मनाने दादाजीची जाणीव पण कधी ती आम्हाला भासू देत नाही. दादाजी पण तिच्यातच दिसतात आम्हाला आणि आमची जिजाई पण तीच आहे. ती आम्हा सर्वांचं रक्षण करते, आम्हा सर्वांना तिच्या पंखाखाली घेते. अशा आमच्या जिजाईला देवा निरोगी दीर्घ आयुष्य लाभू दे. जिजाई, तुम्हाला 75व्या अमृत महोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या दोघांकडून पण. जिजीला माझ्याकडून 75व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. जिजीला माझ्याकडून ईश्वरचरणी प्रार्थना करते की जिजीला दीर्घ आयुष्य लाभो. जिजीची आठवण म्हणून सांगतो की मी जे पहिल्यांदा लग्न झालं तेव्हा तर आम्ही तिथं जायचं सासरवाडीला. तेव्हा जिजी एवढंच म्हणायचं का तुम्ही माझे जवळ नाही, तू मुलंच आहे माझ्यावाले. तेव्हापासून मुलासारखंच त्यांनी आतापर्यंत प्रेम दिलेलं. ते प्रेम पाहून आम्ही खूप खूप हे म्हणजे त्यांच्या काय बोला शब्द नाही बोला. जिजीने आम्हाला खूप प्रेम लावलेलं आहे, खूप यायला आहे. आमच्या सर्व कुटुंबावर त्यांचा आशीर्वाद असो हीच आमची माझी पुढे प्रार्थना आहे. प्रिय आजी, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम वहिनी, तुम्हाला वाढदिवसाच्या 75व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वहिनीचं लग्न मला आठवते कारण मी खूप लहान होती. 1964 मध्ये माझ्या वहिनीचे लग्न झाले तेव्हा मी खूप लहान होती. लहानपणी त्यांनी मला खूप चांगलं वागवलं, माझ्यावर चांगले संस्कार केले, मला चांगलं घडवलं आणि सासरी कसं वागायचं नंतर मला वहिनीनीच शिकवलं. त्यानंतर आता सांगायचं म्हणजे आमच्या वहिनी खूप मायाळू आहे, खूप प्रेमळ आहेत. त्या आईची
माझ्या आईची आठवण त्या कधीच मला येऊ देत नाही, कारण 20-25 वर्ष झाली आई गेल्या, पण मला कधीच असं वाटलं नाही की आपली आई गेली म्हणून. माझ्या वहिनी माझ्या आईसारख्या आहेत. वहिनी, तुम्ही माझ्या जीवनाचा एक आधारस्तंभ आहात. आमच्या वहिनी अजून सुद्धा मला लहान समजून, मी जर अंजनगावला गेली, माझ्या माहेरी गेली, तर लहान मुलं कसे आईच्या मागं लागतात तशा वहिनी मला म्हणतात की त्यांच्या माहेरी जाताना वहिनी म्हणतात, बाई तुम्ही माझ्यासोबत चला. मी जातो, प्रत्येक वेळा मी सुकडीला जातो. गेल्यानंतर तिथं त्यांचं भावंडाचा मेळावा आहे. आमच्या वहिनीला 4 भाऊ, आमच्या वहिनी एकट्या खूप लाडात वाढलेल्या होत्या, पण तरी सुद्धा आमच्या वहिनीने आमच्या घरी येऊन खूप कष्ट केले. खूप वहिनीचं जीवन खूप कष्टात गेलं. दादाजी सर्व्हिसला असताना वहिनीनं मुलांना सांभाळलं, सुसंस्कृत केलं, त्यांना मोठं केलं. आमच्या वहिनी आमच्या आईसारख्या आहेत. वहिनीच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असंच कायम ठेवावं, असं माझी इच्छा आहे. सर्वप्रथम वहिनी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काय बोलायचं ते समजत. वहिनीने आमच्यासाठी खूप केलं, सहसा कोणी करत नाही. माझ्या दोन्ही बहिणीचे लग्न, माझं लग्न, माझं शिक्षण सर्व त्यांनीच केलं. आमची परिस्थिती खराब होती, बस मी नाही बोलू शकलो. वहिनी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. माझ्या जाऊबाई लक्ष्मीबाई पांडुरंगजी थोटांगे यांना अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. यांना उदंड आयुष्य लाभो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. त्यांनी मला कधीही जाऊसारखं वागवलं नाही. प्रत्येक वेळेस त्यांनी मला मुलीसारखं प्रेम दिलं. बस याच्यापुढे मी काहीच नाही बोलू शकत. मी नेहमी मस्त करत राहतो, तुझी गमता उडवत राहतो, पण आजी याच्या मागचा उद्देश तुला हसवायचा असतो, म्हणून तू नेहमी हसत राहा आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आय लव्ह यू आजी. घरातल्यांची काळजी घेणाऱ्या व सतत ऍक्टिव्ह राहणाऱ्या माझ्या जिजी आजीला 75व्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तिला उदंड आयुष्य लाभो व ती सतत हसत राहो अशीच माझी देवाचरणी प्रार्थना. लव यू आजी. हॅपी बर्थडे विनबाई. आमच्या लाडक्या जिजीस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.